कोपरगावमध्ये जिजामाता उद्यान येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली आहे। यावेळी जिजाऊंना अभिवादन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आलाय। राजमाता जिजाऊ यांची जयंती सकाळी जिजामाता उद्यान कोपरगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। जिजामाता यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरामधील जिजामाता उद्यान येथील जिजामाता यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी राजमाता जिजाऊ चित्रपट निर्माती मंदाताई शरदराव निमसे, आमदार स्नेहलता कोल्हे, चैताली काळे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष विजय वाजे आदी प्रमुख मान्यवरांसह आजी माजी नगरसेवक शिवप्रेमी यांनी जिजाऊ मातेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले। एक मोठ्या स्वरूपात आपण त्याला चित्रपट प्रदर्शनासाठी निश्चित इथे काय जे काय करता येईल त्याचं सर्वस्वी माझी मदत राहील ताई, कारण तुम्ही त्या काळातल्या जिजाऊ दाखवल्या, पण आज आपल्याला रोजचं जिजाऊ सारखंच लढावं लागतंय, घडवावं लागतंय नवीन पिढीला घडवणं आज खरं खूप मुश्किल काम आहे। पूर्वीच्या महिला आजही म्हणतात आम्ही 4-4, 5-5 मुलं कशी सांभाळत होतो आणि तुम्हाला कधी 2 सांभाळता येत नाही। इतकी फास्ट नवीन पिढी झालेली आहे, नवीन टेक्नॉलॉजी त्यांच्या समोर आहे, नवीन प्रलोभनं त्यांच्या समोर आहे। यातून आपल्याला आपला मुलगा घडवायचा आहे, नाही जी छत्रपती शिवरायांनी इतका धडपडणारा इतका महान मोठा घडवता आला, तर किमान समाजात एक चांगला नागरिक म्हणून तरी घडवता आला पाहिजे। यासाठी जिजाऊ सगळ्यांना समजली पाहिजे, प्रत्येक मातेला जिजाऊ कळली पाहिजे। यासाठी आपण नक्कीच पुढचा एक कार्यक्रम चांगल्या पद्धतीचा घेऊ। आज आपण जे काही इथं उपस्थित राहिलेत सर्व शिवप्रेमी, आपण सगळेच जण माता जिजाऊंना वंदन करण्यासाठी इथं जमलोय। मी पण नक्कीच मतदारसंघाच्या वतीने आदरांजली। राखीव जागांमुळे काही महिलांना संधी मिळाली, काही महिलांना आपल्या कर्तृत्वामुळे संधी मिळाली, पण आजही प्रत्येकाने आत्मपरीक्षण चिंतन केलं पाहिजे की आपल्या घरामधल्या मुलगी असेल, आपली पत्नी असेल, आपली आई असेल, आपली सून असेल, त्यांना आपण कशा पद्धतीने त्यांच्याशी आपली वर्तणूक आहे त्याचा प्रत्येकाने आपण विचार केला पाहिजे। संस्कार म्हणजे काय? जर आई वडील जर 10, 11, 12 वाजता जर उठत असतील झोपेमधून तर काय संस्कार होणार? कुणावर मी टीका करत नाही, प्रत्येकाने अशा या शुभ दिनाच्या निमित्ताने आपण प्रत्येकाने आत्मचिंतन केलं पाहिजे की संस्कार म्हणजे काय। आपण ज्या पद्धतीने वागतो ते संस्कार आपली मुलं घेणार आहेत। जिजाऊच्या जयंतीच्या निमित्ताने मी सांगतो की सर्वात श्रीमंत कोण, सर्वात धनवान आणि सर्वात नशीबवान कोण? ज्याच्या घरामध्ये त्याची जन्मदात्री आज जिवंत आहे, अस्तित्वात आहे, ते सर्वात नशीबवान असं माझं म्हणणं आहे। नमस्कार, C24 तासच्या सर्वच दर्शकांना जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या कोपरगाव शहरात 2-3 वर्षापासून नवीनच आपण सगळ्यांना माहीतच असेल असा हा जिजाऊ महिला मंडळ स्थापित आहे आणि त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम दरवर्षी होतच असतात। तर त्याचबरोबर आज ज्या नावाखाली हा जो महिला मंडळ राबवतो आहे त्याच नावाची आज जयंती आहे, त्याच त्या महिलांची जयंती आहे आणि अशा या महिलांकडून जी शक्ती या कोपरगावच्या महिलांना मिळते आणि अशीच ती मिळत राहावी आणि त्यांच्या पाठी नेहमीच काळेपर्यावर राहील आणि म्हणून या सर्वांनाच मी जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छिते। एवढंच म्हणून माझे 2 शब्द संपवते। धन्यवाद। सावित्रीबाई फुलेंची जयंती आणि 12 जानेवारी जिजाऊ माँसाहेबांची जयंती, त्यानिमित्ताने 3 जानेवारी ते 12 जानेवारी हा दशरात्रोत्सव सर्व महिला आजच्या युगामध्ये सर्व महिला अतिशय आनंदाने साजरा करतात आणि त्यानिमित्तानेच इथे हा दशरात्रोत्सवाची सांगता जिजाऊ जयंतीने होत असते नेहमी आणि ही 12 जानेवारी जिजाऊ जयंती असल्यामुळे आपण फार मोठ्या उत्साहाने ही साजरी केली जाते। आज 12 जानेवारी ज्या जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं त्या जिजाऊंच्या चरणी मी वंदन करते आणि एकच सांगू इच्छिते, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते घडले शोभा आणि शंभू छावा। जिजाऊ तुम्ही नसतात तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा। जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे आणि जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले आज हे विजयाचे सोहळे। जय जिजाऊ। योगेश डोके, C24 तास, कोपरगाव।